जालना में भाजपा और शिवसेना शिंदे गुट के बीच युति की चर्चाएं पिछले 2 से 3 दिनों से जोर पकड़ रही है। शहर भर में भाजपा कार्यकर्ताओं में नाराजगी देखने को मिल रही है। वहीं आज सुबह 7 बजे से ही भाजपा महानगर अध्यक्ष भास्कर आबा दानवे के निवास पर कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन किया है। उनका कहना था कि माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर कार्यकर्ताओं की कदर नहीं करते हैं और युति होने पर 15 से 20 वर्षों से पार्टी के कार्यकर्ताओं का हक प्रभावित होगा। वहीं कुछ कार्यकर्ताओं ने तो हद पार करते हुए कहा, अगर युति हुई तो मैं आत्महत्या कर लूंगा। दानवे ने कहा, कार्यकर्ताओं की भावनाओं का सम्मान है, लेकिन पक्ष के आदेश मानना अनिवार्य होगा। माजी नगर सेवक और अन्य नेताओं ने भी अर्जुन खोतकर की कांग्रेस सहयोगी भूमिका का हवाला देते हुए भाजपा शिवसेना युति के खिलाफ समर्थन जताया है। दादा काय सांगणार की या ठिकाणी पदाधिकारी आज सामूहिक राजीनामा देण्यासाठी आले होते। आबांशी तुमचं बोलणं झालं, आबांनी काय सांगितलेलं आहे आणि आबांना तुम्ही काय इशारा दिलेला आहे? मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सदस्य असून आज भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी आलो। शेकडो कार्यकर्ता आले। त्यांचं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टी यांची पार्टी कोणत्या पक्षासोबत युती झाली तर हे राजीनामा देणार। माझं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टीचा कोणा पार्टीसंग युती झाली तर मी आत्मदहन करणार। आणि आता बोलले तुम्हाला 1 वाजता यांची संभाजीनगरमध्ये मीटिंग आहे। जर मीटिंग झाली 1 वाजता आणि जर मला माहित पडलं मीटिंग झाली तर मी आत्मदहन करून आत्मदहन करणार आहे। कारण की युती जर झाली तर काही असं कार्यकर्ते जे 15-20 वर्षापासून पार्टीमध्ये काम करतात आणि युती झाली तर त्यांना तिकीट भेटणार नाही। किती दिवस अजून ते कार्यकर्ते खुर्ची चटाई उचलणार का? ते त्यांना संधी पाहिजे ना। युती झाल्यावर त्यांना तिकीट भेटणार नाही। माझं नाव करण झाडीवाले, भारतीय जनता पार्टी जिल्हा सदस्य। या ठिकाणी कार्यकर्ते आले होते। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की युती झाली नाही पाहिजे, असं झालं तर कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। काय वाटतं तुम्हाला? निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सकाळी 7 वाजेपासून घरासमोर गर्दी त्यांनी केलेली आहे आणि 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे। त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे, त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही एवढी तयारी, एवढी वर्ष पक्ष सांभाळा, एवढी पक्षासोबत काम करतो आणि ऐन वेळेला जर तुम्ही युती करणार वगैरे तर ते त्यांचा न पटणारी गोष्ट आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आता तर मला असं वाटतं 18 तास फक्त निवडणुकीच्या निवेदनपत्र दाखल करण्यासाठी जे बाकी आहे आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कसं होईल त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे। लगेच आमची आत्ता 10 वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल, तो निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल। भावना हेच आहे, आता मी तर विश्वास सगळ्या लोकांनी भाजपवर धरलेले, सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मान टाकलेले आबा दानवे साहेबांवरती, जिल्हा प्रमुख आहे दानवे साहेब, आमच्या भाजपच्या सगळ्या नेत्यावरती, आमचे सगळे तमाम सगळे कार्यकर्ते, सगळे हिंदू प्रेम करणारे लोक, आज नगरसेवक आज इतके रात्रदिवस मेहनत करणारे लोक, त्यांना न्याय मिळेल आबा दानवेपासून। हा युती नाही व्हायचं कारण एकच आहे इथं की कार्यकर्ते आता गोरंट्याल साहेब, आम्ही कम से कम 40 ते 50 नगरसेवक जिथे गोरंट्याल साहेबांसंग सोबत दानवे साहेबांवरती विश्वास टाकून भाजपमध्ये प्रवेश केले। 35-40 नगरसेवक, माजी नगरसेवक, दानवे साहेब एक चांगले व्यक्ती मत आहे असतं म्हणून आबा दानवे यांच्यावर विश्वास टाकून आम्ही सगळ्या लोकांनी भरोसा केलेला आहे। त्या भरोसा आबा दानवे साहेबांनी तोडवणे सगळे जालन्याच्या जनताचे। वन साइड पूर्ण 50 नगरसेवक निवडून येणारे, आमचे गोरंट्याल साहेब 50 नगरसेवक निवडून आणणारे। रात्र दिवस मी 25 वर्ष मी स्वतः नगरसेवक राहिलेलो आहे। आम्ही स्वतः हिंडणारे, स्वतः हे मतदान मागणारे, एक लोकांना निवडून आणणारे, अहोरात्र मेहनत करून निवडून आणणारे लोक घासलेटचा डब्बा घेऊन आत्ताच आलेले आत्महत्या करत होते। आम्ही त्याला हातपाय जोडून त्या घासलेटच्या डब्याला आम्ही रोखलं त्या कार्यकर्त्याला भाजपच्या। आणि मी बी सुद्धा आता भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळं मी विनंती करतो की बाबा हे युती व्हावी। जर युती झाली तर 10 सीट बी निवडून येणार नाही याचे मला अनुभव। मी 25 वर्ष नगरसेवक राहिलेले, गावाचा कोल सगळा भाजपकडे आहे। जर भाजपच्या नेत्यांनी जर असं काय केलं। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, जालना।